भरला सगळे डबे? नाही तर 1 2 3 4 5 डबे भरले का? तरी लाव म्हणलं तर तू काय राहू ए तो ना कर नको. पाच झाला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. तर फ्रेंड्स, आज आहे 1 मे. तर सर्वप्रथम सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 5 आणि आम्ही निघालो होतो रेशन भरायला. तर आज 1 मे असल्यामुळे साहेबांना पण कामगार दिनाची सुट्टी होती, त्यामुळं मग आम्ही हे रेशन भरण्याचं काम आज उरकून घेतलं. आणि आता रेशन भरून येत होतो तर रस्त्यामध्ये साहेब थांबले आणि सुकट घेत होते ते, कारण की कधी भाजीपाला वगैरे नसला तर इमर्जन्सी सुकट वगैरे बनवता येते, त्यामुळं साहेब नेहमी आणतात सुकट वगैरे. आणि त्यांना सुकट आणि ज्वारीची भाकरी खायला खूप आवडते. तर इथे बघा, वांगणीमध्ये खूप मोठा मॉल बनणार आहे आणि इथे साहेब थांबले होते. पैसे काढायचे होते त्यांना ATM मधून, तर ते ATM मध्ये गेले होते पैसे काढायला. आणि त्यानंतर मग आम्ही ते भाजीपाला वगैरे घेतला, कांदे बटाटे टोमॅटो वगैरे सगळं जे काही हप्त्याभराचा भाजीपाला लागतो तो घेतला. त्यानंतर घरी आले आणि तोपर्यंत स्वयंपाकाचा वेळ झाला होता. तर चिकन आणलं होतं, तर साहेब बोलले की आता भाकरी भाजी वगैरे करण्यापेक्षा बिर्याणीच बनव. तर त्यामुळं ना मी आता इथे पटकन बिर्याणी बनवून घेते. आणि ना आमच्या घरामध्ये ना एकदम साधी सिंपल बिर्याणी खायला आवडते. दम बिर्याणी वगैरे केली ना तर मुलं पण खात नाहीत आणि साहेब पण त्यांना पण आवडत नाही. त्यांना ना झणझणीत अशी बिर्याणी खायला आवडते, म्हणजे काळं तिखट वगैरे टाकून. आता नॉर्मली सगळेजण तर बिर्याणीमध्ये लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या वगैरे टाकतात, पण मी हिरव्या मिरच्या आणि काळं तिखट टाकते, कारण की माझ्या घरातल्या लोकांची चॉईस थोडीशी वेगळी आहे आणि थोडंसं ना बिर्याणी बनवण्याची पद्धत पण माझी वेगळी आहे. तर आता इथे ना जास्ती वेळ नव्हता माझ्याकडे, कारण की बाहेर पण जायचं होतं, त्यामुळं ना मी पटापट बिर्याणी बनवून घेते. आणि चिकन ना मॅरिनेट करून ठेवायला सुद्धा वेळ नव्हता माझ्याकडे, त्यामुळं ना मी लगेच स्वच्छ चिकन धुवून घेतलं, त्यामध्ये हळद टाकलं आणि मीठ टाकलं आणि त्यामध्ये ना थोडासा बिर्याणी मसाला टाकला. तर अशा प्रकारे बिर्याणी मसाला टाकला. आणि हे खडे मसाले असतात ना, तर ते मी थोडंसं बिर्याणीसाठी कमीच यूज करते, कारण की मुलांना ना ते दाताखाली आलं तर त्यांना आवडत नाही आणि साहेबांना पण ते जास्ती आवडत नाही. आणि त्यामुळं ना थोडंसा बिर्याणी मसालाच जास्ती टाकला तर त्यामध्येच खडे मसाल्याचा म्हणजे टेस्ट येते, त्यामुळं मी चिकनमध्ये ते खडे मसाले वगैरे टाकले नाही. एकदम साधी सिंपल बिर्याणी आहे. तर आता इथे ना कुकर ठेवला आहे आणि बिर्याणी ना थोडीशीच बनवणार आहे मी, जास्ती नाही बनवणार. अर्धा किलो तांदूळ घेतले आणि अर्धा किलो चिकन घेतले, तर एवढ्याचीच मी बिर्याणी बनवणार आहे. आणि कुकरमध्ये ना एवढ्या प्रमाणाची बिर्याणी आरामात शिजते. आणि त्या टोपामध्ये वगैरे शिजवत बसायचं ना ते म्हणजे थोडंसं हे वाटतं की म्हणजे बिर्याणी खाली करपते वगैरे, पण कुकरमध्ये म्हणलं की 1 शिट्टी झाली की बिर्याणी तयार होते, त्यामुळं मी सहसा बिर्याणी कुकरमध्येच बनवते. तर आता इथे चिकनमध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट, हळद आणि मीठ टाकलं होतं आणि त्याचबरोबर थोडासा बिर्याणी मसाला पण टाकला होता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली. तर आता इथे कुकरमध्ये ना मी 3 चमचे तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर इथे मी खडे मसाले टाकणार आहे. तर त्यासाठी ना इथे तेजपत्ता घेतला 4, त्यानंतर 2 इंचाची दालचिनी, त्यानंतर 2 इलायची, 4 काळी मिरी, 4 लवंग, 4 आणि थोडंसं जिरे घेतलं आहे.
तर हे ना खडे मसाले मी याच्यामध्ये टाकले तेलामध्ये आणि खडे मसाले व्यवस्थित असं फ्राय करून घेतले आणि खडे मसाले व्यवस्थित असं लालसर असं फ्राय झाले. त्यानंतर मी याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा टाकला. तर ना नेहमी कांदा फ्राय करण्यासाठी ना खूप वेळ लागतो, त्यामुळं आता हा कांदा लवकर फ्राय व्हावा यासाठी ना मी याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे कांदा ना लवकर फ्राय होतो. आणि आता त्यानंतर ना कांदा व्यवस्थित मऊ झाला, त्यामध्ये मग मी हिरव्या मिरच्या 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या आणि बारीक टोमॅटो चिरला होता, म्हणजे 2 टोमॅटो घेतले होते मीडियम साईजचे. तर ते टोमॅटो आणि मिरची टाकून घेतली आणि यांना सुद्धा व्यवस्थित असं फ्राय होऊ देणार आहे. आणि आता कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ना 2 चमचे मी बिर्याणी मसाला टाकला, एकदम भरून भरून बिर्याणी मसाला टाकला. त्यानंतर 2 चमचे काळं तिखट टाकलं घरगुती. आणि याच्याने ना आमच्या घरात बिर्याणी खूप आवडते काळ्या तिखटाने बनवलेली. त्यानंतर धना पावडर टाकला 1 चमचा. आणि आता हळद ना आता रेशनमध्ये भरायची आहे, पण डबा घासायचा होता त्यामुळे मी भरला नाही. तर जेवढी हळद होती 1 चमचाभर निघाली, तर ती चमचाभर हळद मी याच्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये ना 1.5 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आणि अद्रक लसणाची पेस्ट ना मी असं थोडंसं लास्ट टाकते, कारण की अद्रक लसणाची चव वगैरे असते ना ती छान लागते बिर्याणीमध्ये. त्यामुळं ना सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर मग अद्रक लसूण टाकते. आणि आता हे सगळं ना व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे. इथे बघा मसाला अशा प्रकारे तयार झालेला आहे. आणि त्यानंतर ना आता हे जे चिकन आहे हे टाकणार आहे याच्यामध्ये, ह्या मसाल्यामध्ये. आणि हे चिकन ना थोड्या वेळ असं शिजवणार आहे मी, म्हणजे वाफ देणार आहे फक्त 5 ते 10 मिनटासाठी, म्हणजे जेणेकरून ना हा मसाला जो आहे ना तो पूर्ण ह्या चिकनला लागला पाहिजे. आणि याच्यामध्ये ना फक्त 5 ते 10 मिनटासाठी शिजवलं ना चिकन, तर म्हणजे आपल्याला मॅरिनेट वगैरे करायला टाईम भेटला नव्हता. तर हे अशा प्रकारे केलं तर चिकनच्या पीसला ना सगळा मसाला व्यवस्थित असा लागतो. तर आता इथे ना जे काही फळभाज्या आणल्या होत्या, टोमॅटो, बीट, वांगे, शिमला मिरची वगैरे जे काही आणलं होतं ते एका टोपलीमध्ये भरून मी आणलं इथे आणि धुवायचं होतं. तर याच्यामध्ये ना लिंबू होते, तर ते लिंबूसुद्धा मी ह्या बिर्याणीमध्ये कापून टाकणार आहे. आणि ना दही वगैरे पण टाकायची असते, पण मी दही नाही टाकत, तर लिंबूच टाकते. लिंबूमुळे ना एकदम छान चव येते. पण इथे ना लिंबू एकदम छोटे छोटे भेटले होते, कारण की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळं लिंबांची गरज जास्तीत जास्त लागते सगळ्यांना. त्यामुळं लिंबू महाग पण होतात आणि सहसा बाजारात भेटत पण नाहीत. आणि भेटले तर एवढे छोटे छोटे लिंबू भेटतात, ज्यामध्ये रस पण भेटत नाही जास्ती. तर आता इथे ना चिकनला व्यवस्थित अशी वाफ लागली होती. तर आता याच्यावरती ना मी थोडंसं ताट ठेवते आणि त्याच्यामध्ये ना पाणी ठेवते. तर अशा प्रकारे ठेवलं तर चिकन म्हणजे वाफेवरती शिजल पण आणि पाणी पण गरम होईल, म्हणजे दोन्ही कामं होतात. तर आता ग्लासभर पाणी मी ह्या ताटामध्ये टाकून घेते. आणि आता इथे चिकन ना थोडंसं वाफेवरती शिजतंय, तोपर्यंत ना मी इथे लिंबाचा जो रस आहे तो रस एका वाटीमध्ये काढून घेते. आणि ना भरपूर प्रयत्न करत होते, पण या लिंबामधून ना रस निघतच नव्हता, थोडा पण निघत नव्हता. त्यामुळं ना मग मी थोडा वेळ बघितलं तर रस निघत नव्हता. मग मी ना एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे काही लिंबाची जे म्हणजे साल होते ना ती टाकली. आणि त्यानंतर मग त्याला पिळून घेतलं, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं असं रस निघाला. तर आता इथे ना मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते, कारण की आता तांदूळ जे आहे ना ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर ना मी पाणी गरम करून घेते आणि ते पाणी ह्या
मसाल्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर जेव्हा पाण्याला उकळी येते ना तेव्हा मी तांदूळ त्याच्यामध्ये टाकते. तर पाणी घेण्यासाठी ना तो मॅरिनेट केलेला डब्बाच मी वापरला होता, त्यामुळं पाणी थोडंसं खराब दिसतंय त्याच्यामध्ये, पण ते चिकनचंच मॅरिनेशन केलेलं ते पाणी होतं. तर आता चिकन पण एकदम म्हणजे तुम्हाला वाटत असेल की भरपूर वेळ झाला, पण भरपूर वेळ नाही, तर एक 5 ते 10 मिनटंच मी फक्त चिकन शिजवलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून मग त्या पाण्याला उकळी येऊ दिली आणि मग त्यामध्ये तांदूळ टाकलं. तर ही पद्धत ना आमचे पप्पा करतात. आमच्या पप्पांना ना म्हणजे असं बाहेर मोठे मोठे काही सण वगैरे असतील तर कोणाचा बारसा असो, कोणाचा बड्डे असो, तेव्हा पप्पा आमचे जातात ना बिर्याणी वगैरे बनवायला, तर ते अशा पद्धतीने करतात. त्यामुळेच मी पण ह्याच पद्धतीने बिर्याणी बनवते. तर ना पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं त्या मसाल्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना लिंबाचा जो काही रस निघाला होता तेवढा रस टाकला त्याच्यामध्ये. तर आता इथे ना ह्या ज्या फळभाज्या होत्या त्या फळभाज्या धुवून घेते, कारण की ना आता ह्या कुकरमध्ये ना जे पाणी आहे त्याला उकळी फुटायला थोडा वेळ लागणार आहे. तर त्या वेळेमध्ये उगाच विनाकारण किचनमध्ये उभं राहण्यापेक्षा हे एक काम माझं उरकून होईल. तर आणलेल्या जेवढ्या काही भाज्या होत्या तेवढ्या भाज्या धुवून घेते आणि पालेभाज्या वगैरे मी धुवून घेत नाही, तर ते असंच नीट करून न्यूजपेपरमध्ये वगैरे ठेवते. पण फळभाज्या नेहमी मी धुवूनच घेते, कारण की आपण कधी पण फ्रीजमधून बाहेर काढले एखादा टोमॅटो वगैरे तर ते पटकन आपल्याला म्हणजे यूज करता यावा, त्यासाठी ना मी सगळ्या भाज्या अगोदरच धुवून ठेवते. तर आता ह्या भाज्या ना फळभाज्या तर मी ह्या टोपलीमध्येच काढून ठेवते आणि ही टोपली आता बाहेर हॉलमध्ये ठेवते. टीपाय जो आहे त्या टीपायवरती ही टोपली ठेवते, जेणेकरून ना फॅनच्या हवेखाली ह्या भाज्यासुद्धा व्यवस्थित सुकून निघतील. आणि सुकलेल्या भाज्याच फ्रीजमध्ये ठेवायच्या असतात, कारण की ओल्या भाज्या जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या भाज्या सडून जातात. तर आता इथे ना पाण्याला उकळी फुटली होती आणि आता इथे त्यामध्ये मी हे तांदूळ जे आहे ते टाकून घेते. अर्धा किलो तांदूळ आहे, तर हे त्याच्यामध्ये टाकून घेते. तर इथे ना मी बिर्याणीची टेस्ट चेक केली, तर मीठ चटणी वगैरे व्यवस्थित आहे का चेक केलं, तर त्याच्यामध्ये ना मला थोडंसं लिंबूचा रस कमी पडल्यासारखं वाटलं. त्यामुळं ना मी आता अजून एक लिंबू कापून घेते. सहसा तर मी 2च लिंबू टाकते रसाळ लिंबू असतील तर, पण आता इथे ना लिंबूमध्ये रस थोडासा कमीच निघाला होता, त्यामुळं आता हा 3रा लिंबूसुद्धा मी याच्यामध्येच टाकते. तर हा 3रा लिंबू ना मी जेवताना खाण्यासाठी ठेवला होता, पण आता बिर्याणीमध्ये लिंबाचा रस कमी होता, त्यामुळं हा 3रा लिंबूसुद्धा इथंच यूज करते. आणि खूप परिश्रम केल्याच्या नंतर इथे थोडंसं लिंबाचा रस निघाला याच्यामध्ये. आणि आता बाहेर ना रेशन भरण्याचा गोंधळ चालू होता सगळ्यांचा, म्हणजे 3 जणांचा, वैभवचा, अनुष्काचा आणि अनुष्काच्या पप्पाचा. 3घांचा गोंधळ चालू होता रेशन भरण्यासाठी. कशात भरू, हे करू का ते करू का असं विचारत होते सगळे. तर त्यांना उत्तर देत देत मी माझ्या बिर्याणीची रेसिपी तयार करत होते. तर इथे बघा आता व्यवस्थित असं सगळं कलर वगैरे छान आला आहे बिर्याणीला. तर आता इथे ना मी याचं झाकण लावून घेते आणि कधीही ना कुकरचं झाकण लावताना मी रबर आणि झाकण हे दोन्ही पण धुवून घेते आणि शिट्टी वगैरे तिथं पण चेक करते, कारण की जे होल असतात ते कधी कधी बुजलेले वगैरे असतात. कधी आपण भात वगैरे शिजवतो नुसता, तर ते भात किंवा काही डाळ वगैरे असं मोकळी टाकली ना शिजायला तर ते होल वगैरे ना बुजलेले असतात. तर कधीही कुकर वगैरे वापरताना ना ते होल चेक करायचे नेहमी. जर होल बुजलेले असतील तर सुईने ते होल मोकळे करायचे. तर आता इथे धुतलेल्या जे फळभाज्या होत्या त्याचं पाणी पूर्ण निसरलं होतं, तर आता इथे ते मी ना हॉलमध्ये ठेवलं टीपायवरती. त्यानंतर इथे किचनवरती ना भरपूर पसारा साचला होता, तर तो पसारा पण मी व्यवस्थित जागेवरती ठेवून घेते आणि किचन काउंटर जे आहे ते व्यवस्थित असं पुसून घेते, कारण की आता स्वयंपाक तर दुसरा काही बनवायचा नाही. आता फक्त हे क्लिनिंग वगैरे करायची आणि त्यानंतर बाहेर जे रेशनचं सामान भरायचा गोंधळ चालू आहे तिकडे पण जरा लक्ष द्यावं लागेल.
तर आता बिर्याणी बनवण्यासाठी जे काही भांडे वगैरे चाकू वगैरे काही लागलं होतं कटपॅड वगैरे ते सगळं मी धुवून स्वच्छ ज्या त्या जागेवरती ठेवलं. आणि त्यानंतर हे किचन काउंटर जे आहे ते सुक्या कपड्यांनी याच्यावरचा कचरा जो आहे तो सगळा काढत होते. तेवढ्यात अनुष्का पण चेक करत होती कुठले कुठले डबे खाली झालेत आणि कुठले भरून घ्यायचे आहेत हे चेक करत होती. तर अगोदर ना सुक्या कपड्याने जेवढं काही आहे तेवढं पुसून घेते म्हणजे कचरा काढते. त्यानंतर ओल्या डस्टरनी पूर्ण काउंटर जे आहे ते स्वच्छ पुसून घेते. आणि तसं तर ना शेगडी गरम असली ना तर ही काचेची शेगडी आहे त्यामुळं ना याच्यावरती म्हणजे जास्ती पाणी किंवा थंड कपडा वगैरे फिरवता येत नाही कारण की गॅस ऑन आहे सध्या. त्यामुळं ना गॅस वगैरे मी नंतर पुसून घेईन. फक्त किचन प्लॅटफॉर्म वगैरे पुसलं त्यानंतर हे डस्टर जे आहेत हे जेवढे काही डस्टर यूज केलेत ते सगळे ना स्वच्छ धुवून सुकायला घालते. आणि नेहमी ना मी कधी पण कुठला पण डस्टर यूज केला तर ते डस्टर ना असंच घाणेरडा असंच ठेवत नाही. मी लगेच ते स्वच्छ असं पाण्याने धुवून काढते आणि लगेच सुकायला ठेवते. कारण की घाणेरडा डस्टर जर असाच ठेवला ना तर त्या डस्टरचा वास वगैरे मारत असतो आणि त्यामुळं ना आपल्याला किचन वगैरे पुसायचं असतं. त्यामुळं याच्यासाठी ना हायजीन मेंटेन ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर इथे ना मी किचनच्याच बाल्कनीमध्ये हे दोन्ही पण डस्टर सुकायला ठेवले. तर जेव्हा गरज लागते तेव्हा इथूनच मी डस्टर घेते. तर आता इथे बघा किचन प्लॅटफॉर्म एकदम स्वच्छ झालेलं आहे सगळं. आणि किचनवरती म्हणजे सगळं सामान पण जिथलं तिथं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आता बिर्याणी पण शिजली आहे म्हणजे एक शिट्टी झाली की बिर्याणी शिजली. म्हणजे एक शिट्टी झाली आणि त्यानंतर दुसरी शिट्टी भरू दिली. त्यानंतर गॅस जो आहे तो बंद केला. ओय ओय काय पटापट भरला सगळे डबे? नाही तर 1 2 3 4 5 डबे भरले तिथं. आता 6. आणि आता स्वयंपाक तर रेडी झाला होता. तर साहेब बसले होते बेडरूमच्या बाल्कनीमध्ये गावाला आईला वगैरे फोन लावून. त्यानंतर वैभव पण गेला होता क्रिकेट खेळायला. आणि ते अनुष्काचं चालू होतं रेशन भरणं. तर तिचं पण ऑलमोस्ट झालेलंच आहे सगळं. तर आता पटकन ना हे सगळं झाडू मारून घेऊन नंतर जेवायला वगैरे बसायचं आहे. तर तेवढ्यात ना मी हे पनीर ना घरी बनवलं होतं. आणि आता एकटीसाठी कुठं भाजी बनवत बसायची त्यामुळं ना मी ते फक्त मीठ टाकून ना तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि ते खाल्लं. खूप छान लागतं तसं. आणि त्यानंतर आता इथे सगळेजण जमा झाले होते. तर आता आमचं जेवण चालू होणार आहे. आणि हा जो बाल्कनीमध्ये फॅन ठेवलेला दिसतोय ना टेबल फॅन तर खरं म्हणायला ना याच्याने ना एकदम AC सारखी हवा येते. म्हणजे ना बाहेरचा जो काही गारवा आहे तो आतमध्ये खिचून घेतो हा फॅन. त्यामुळं ना AC लावल्यासारखं होतं पूर्ण घरामध्ये. तर ना आम्ही रात्रीचं झोपल्यावरती हा फॅन चालू करून झोपतो. त्यामुळं ना अजिबात गरमी वगैरे होत नाही कोणालाच. आणि त्यानंतर आम्ही TV सिरियल बघत बघत आम्ही बिर्याणी जी आहे ती एन्जॉय केली. आणि सगळ्यांना आवडली बिर्याणी कारण की झणझणीत झाली होती आणि सगळ्यांच्या मनासारखी झाली होती. त्यामुळं सगळ्यांनाच आवडली. आणि आता जेवण वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला ना बाहेर जायचं होतं. म्हणजे 1-2 तास आम्ही बाहेर बसणार होतो. त्यामुळं ना साहेबांनी ठरवलं की 1-2 तास आपण बाहेर बसायचं आहे. तर त्यामुळं ना घरामध्ये म्हणजे ना थोडंसं कॉकरोच कुठं कुठं दिसत आहेत. तर साहेब बोलले की लाल हिट मारतो आणि लाल हिट स्प्रे करून 2 तास आपण बाहेर जाऊन बसूया. तर इथे ना मी वैभव आणि अनुष्का आम्ही 3 जण निघालो बाहेर. आणि त्यानंतर साहेब थांबले होते घरामध्येच ते लाल हिट स्प्रे करण्यासाठी. आणि हे बघा इथं बाल्कनीच्या याच्यातून दिसतंय बघा. साहेब ना नाका तोंडाला रुमाल वगैरे बांधला आणि त्यानंतर
कॉर्नरने म्हणजे किचनच्या कॉर्नरमध्ये वगैरे वॉश बेसिनमध्ये वगैरे लाल स्प्रे जो आहे तो लाल हीट जो आहे तो स्प्रे करतायत. आणि ना एखादा कॉक्रोच जरी घरात असला ना तर त्याचे 100 कॉक्रोच व्हायला वेळ नाही लागत. त्यामुळं थोडंसं कॉक्रोच 1-2 दिसले घरामध्ये, त्यामुळं ना पटकन आम्ही लाल हीट वगैरे आणलं रॅशन भरताना आणि ते आता साहेबांनी स्प्रे केलं. आणि आता इथे ना आम्ही हवेशीर बसलो होतो गेटच्या इथे. एकदम थंडगार हवा लागते, अशा प्रकारे थंडगार हवा लागते आणि खूप छान वाटतं इथे. शेवटी ना नॅचरल हवा ती नॅचरल हवाच असते. घरातली फॅनची हवा खाऊन एवढं म्हणजे मनाला सुकून भेटत नाही, पण ना नॅचरल हवेमध्ये बसलं ना तर की म्हणजे एकदम छान वाटतं मनाला. तर इथे ना आमच्या इथे ना हार्डवेअरचं दुकान सुरू झालं आहे आणि फर्स्ट दुकान सुरू झालं आहे आमच्या शिवोत्सव कॉम्प्लेक्समध्ये. तर ना आता किराणा दुकान किंवा डेअरी वगैरे जर बनवली तर आईस्क्रीम वगैरे खायला इथं ना भरपूर गर्दी होईल. पण ना आता सुरुवातीचं जे दुकान आहे ते हार्डवेअरचं सुरू झालेलं आहे. तर आम्ही ना अशा प्रकारे 1-2 तास आम्ही इथे बसलो. त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर इथे बघा साहेब करत आहेत शतपावली आणि जेवल्यानंतर असं फेऱ्या वगैरे मारण्याचा ना भरपूर कमी संधी भेटते त्यांना, कारण की रोज रोज ना असं फेऱ्या वगैरे मारायला त्यांना वेळ भेटत नाही. पहाटे लवकर जायचं असतं त्यामुळं ते लवकरच झोपतात. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे ना तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.